मला बोलत माणूस, तसे तुम्ही माता पिता आहेत माझे म्हणून बोलतो. आणि जे आहे तो संतांचा निरोप आहे. आपल्या जीवनाचा व्यर्थ एवढा लाख मोलाचा मनुष्य जन्म, पुन्हा याच जन्मी घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे इतर येवनीच्या ठाई. हा विचार नाही. एखाद्या बैलाला म्हणलं तुझ्या पाया पडतो, तो माळ घाल आणि एवढं देवाचं नाम घे, तर बैल म्हणेन मला नांगराला झोप, हसडाने मार आणि कडवा बी नको टाकू, ते करीन, पण मी माळ घालणार कोण म्हणेन? बैल आहे का नाही? कारण त्याला हे कळणार नाही. मनुष्य जन्मात हे सांगितलं कळालं पाहिजे. म्हणून आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आणि नाही, हे देवाला आवडतं बरं का. आणि देवाच्या आवडीचं करा. आपल्या आवडीचं करून मनोमार्गे गेला तो तेथेची संतांची संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येण्याची. पण ते देवाला जे आवडतं ते करा, आपल्या आवडीचं करू नका. आणि असं ज्यांनी केलं देवाच्या आवडीचं, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तो देवापेक्षाही या जगामध्ये पूज्य जगाव. देव त्याला आपल्या माथ्यावर घेऊन फिरतो बरं, असा देव आहे. पण त्या देवाला जे आवडन ते आपण केलं पाहिजे. असं देवाचं ऐकलं मी. विसोबा काकांना शरण गेलो, मला त्या सर्व भूतामध्ये तो देव दिसायला लागला, अनुभवाला आला. आणि तो देव नटला नानापुरी. त्यांची दाशी जणी सध्या ती म्हणते देव नटला नानापुरी. म्हणजे रीत तशीच पुढे चालू झाली ना. नामदेवाला कळलं तर जनाबाईला बी